वडनेर भैरव येथे एक अनुचित प्रकार घटना घडली। त्या घटनेच्या संदर्भात माननीय सरचिटणीस नितीन बाबूराव ठाकरे यांनी त्याबाबत काहीतरी समाज माध्यमांसमोर आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तो जो कर्मचारी आहे मनसूर मणियार हा जो कर्मचारी आहे या कर्मचाऱ्याचं नेमणूक ही मागच्या काळात झाली आणि तुम्ही त्या मागच्या काळातल्या मॅनेजमेंटला हे जे काही प्रश्न विचारायचे ते विचारा अशा प्रकारची काहीतरी एक बाईट मी समाज माध्यमांमध्ये बघितली। त्यात मला त्यांना सांगायचं हे आहे की संबंधित कर्मचारी हा कधी नोकरीला लागला हे महत्वाचं नसून आपल्या मराठा विद्याप्रसारकमध्ये असे ज्या अपप्रवृत्ती आहेत यांना वेळीच तुम्ही अटकाव आणि तुम्हाला माहिती असून देखील तुम्ही याच्यावरती काहीही कारवाई केली नाही याचा खरं खेद आहे। मला जे मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर सयाजीराव गायकवाडांनी मराठा विद्याप्रसारकच्या सेंट्रल ऑफिस मध्यवर्ती कार्यालयामध्ये याबाबत कल्पना दिल्याचं मला समजतंय, पण त्याबाबत कुठलीही कारवाई न होता संसदेची घटना घडणं सनराईजला अपेक्षित नव्हतं, पण ही घटना घडली आणि कर्मचारी कोणाच्या काळात लागलेला आहे हे महत्वाचं नाहीये। तरीही मी तुम्हाला एक माहिती, तुम्ही सरचिटणीस आहात, ही माहिती खरं मी तुम्हाला देणं अपेक्षित नाहीये किंवा तुम्ही ती माहिती चुकीची देणं अपेक्षित नाहीये। तो जो संबंधित कर्मचारी आहे मनसूर मणियार हा 1/6/2023 सनराईज शाळेमध्ये सर्व्हिसला लागले। कुठल्या संचालकाच्या की सरचिटणीसांच्या किंवा कोणाच्या आशीर्वादाने तो सर्व्हिसला लागला, काय लागला हा विषय महत्वाचा नाहीये। मी पुन्हा एकदा सांगतो, अशा अपप्रवृत्ती संस्थेमधनं आपण बाहेर काढणं गरजेचं आहे। आपण याच्यावरती ठोस कारवाई घेऊन निर्णय घेणं अपेक्षित होतं। आपण त्याच्यासाठी भरपूर कारण नसताना वेळ वाया घालवला आहे। वेळ घालवण्याच्या मागचं खरं काय कारण आहे हे समाजापुढे आले पाहिजे।